तुमची एक 100 रुपयाची गुगल पे सुद्धा आमच्या ह्या ॲम्ब्युलन्सला आणि आपुलकीला फार महत्त्वाची होणार आहे. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी हे आपलं उद्दिष्ट सर्वांनी आपण लक्षात ठेवायचं आहे. कारण आज ग्राउंडमध्ये पूर्ण खेळाडू आहेत. कारण ह्या मराठ्यांचा इतिहास बराच असताना आपण बोलणार आहोत आणि त्यावर प्रक्षेपण करण्यासाठी मंडळी आलेले आहेत. तेव्हा आपण वेळ न घेता भाषणबाजी न करता आपण सुंदर अशा या क्रिकेटला सुरुवात करू असं विनंती करतो सर. प्लीज स्टार्ट. धन्यवाद सर. हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न करू मे वे देव सर्व कायुष्यू सर्वदा. पहिलं नमन माझ्या गणेशाला करतो. 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीत महासाहेबांच्या कुशीत जन्माला आलेले माझे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. पाहुनी शौर्य तुझं पुढे मृत्यूही नतमस्तक झाला. स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला. त्या महाराष्ट्राच्या धाकल्या धनी छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो. तुम्हा सर्व संघांच्या कर्णधारांचं, सर्व खेळाडूंचं, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांचं, सर्व माय भगिनींचं मनापासून हार्दिक 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 स्वागत करतो. सकल मराठा समाज वसई तालुका आयोजित मराठा चषक 2021 तुम्हा सर्वांचं राजा बंधूंचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. घेऊन जातो तुम्हाला क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या नगरीमध्ये, क्रिकेटच्या रणसंग्राममध्ये, क्रिकेटच्या रणकंदनामध्ये, क्रिकेटच्या रणामध्ये, जिथे जिंकण्याचा आनंद, हारण्याची भीती या दोघांमधला क्षण, टेन्शनची, क्रिकेटची आणि टेन्शनची खेळपट्टी आपण पाहतोय. दोन्ही संघ इथे उपस्थित आहेत. एका साईडला आपण पाहतोय गोखिवले संघ, तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय गावदेवी संघ. तर नाणेफेक तुमच्या माहितीसाठी मी घेऊन येतो. नाणेफेक इथे जिंकले ती म्हणजे परशुराम गावदेवी या संघाने. परशुराम मोकाशे या कर्णधाराने आपण पाहू शकतो. गावदेवी सातिवली या संघाचा कर्णधार आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर सर्वप्रथम त्याने फिल्डिंग बॉलिंग त्याने सिलेक्ट केलेली आहे. क्षेत्ररक्षण सजवून घेतलेलं आहे. सामने 5-5 षटकांचे खेळले जातील याची नोंद घ्यायचे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय गोखिवरे गोखिवरे संघाचा कर्णधार आपण पाहतोय मिस्टर भावेश पाटील. तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय गावदेवी सातिवली संघाचा कर्णधार परशुराम मोकाशे. हॅलो. कल्पेश सकपाळ, राम मंडलिक, सचिन पवार कुठे आहेत? येस. चला तर प्रेक्षकांनो, घेऊन जातो क्रिकेटच्या मैदानामध्ये, क्रिकेटच्या पंढरीमध्ये. पहिला चेंडू टाळ्या झाल्या पाहिजे. पहिला चेंडू, पहिला फटका आपण पाहतोय. कवच्या डोक्याने चेंडू जातोय. टप्पा टप्पा टप्पा, वाघाने टाकली धाड, फोडला पार, चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर इंटरनॅशनल करिअर वीरेंद्र सेहवाग यांची आठवण होते. वैयक्तिक 28 वेळा आतापर्यंत पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी चौकाराने सुरुवात केली. संघाची धावसंख्या, संघाचा अकाउंट ओपन झाले ते 4 धावानंतर. स्ट्राईक वर आपण पाहतोय मिस्टर संतोष. तर नॉन स्ट्राईकीवरती लक्ष असेल ते म्हणजे भावेश याच्यावरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं हाणामारीचं षटक, निर्णायक षटक घेऊन आलाय मिस्टर दीपू. बॉलिंग मार्क आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. 10-12 पावलांचा रन अप. मात्र येणारा प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल, कारण की आपण पाहू शकतो सकल मराठा चषक ही मानाची ट्रॉफी कोण घेणारा. चेंडू ट्रॅव्हल होतो फाईन लेगची, त्याने क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतो. तिथे क्षेत्ररक्षण होईपर्यंत मैदानामध्ये 1 धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा कंप्लीट केल्या जातात मैदानामध्ये. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल, ती म्हणजे 6 या आकड्यावरती. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेतले ते म्हणजे गावदेवी सातिवली या संघाने. कर्णधार परशुराम मोकाशी आपण पाहतोय. तर दुसऱ्या साईडला बॅटिंग करणारा संघ आपण पाहतोय गोखिवरे संघ. भावेश पाटील यांच्या कर्णधाराखाली उतरलेला हा संघ. तिसरा चेंडू आपण पाहतोय बॅकफुटला जाऊन पूल फटका केलाय. तिथे चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावा येतील इथे.
धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो पहिल्या षटकामध्ये 3 चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत दीपू थोडासा महाग येतोय, कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती नक्की 2 धावा तिथे कंप्लीट केल्या, मात्र तिसऱ्या चेंडूवरती देखील पुन्हा एकदा हात खोलताना आपण पाहतोय. तर संतोष नावाचं वादळ नुकतंच मैदानामध्ये आलंय, मात्र या संतोष पुढे लक्ष राहील ते म्हणजे दीपूचा कमबॅक करू शकतो का दीपू, कारण की 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिलात तर या 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावसंख्या संघाच्या स्कोरबोर्डवरती लागलेली आहे. आतापर्यंत पहिलं षटक आपण पाहिलं, पॉवर प्लेचा षटकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ झालाय. क्षेत्ररक्षण हालताना आपण पाहू शकतो. फाईन लेगचं क्षेत्ररक्षण डीप कव्हरच्या दिशेने हालचाल करत असताना तर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षण तिथे 30 यार्डच्या आतमध्ये आणून उभा केलेला आहे. 30 यार्डच्या बाहेर आपण लक्ष दिलं तर लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षण पाहायला भेटतील. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यस फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे, पण पाहू शकतो कमबॅक केलाय गोलंदाज दीपूने, कारण की आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवरती बघायला भेटते. एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चौकार आला तर दुसरा चौकार आपण पाहिला डीप फाईन लेगच्या दिशेने. मात्र आता निर्धाव चेंडूची सांगता झाली, कमबॅक करतोय पुन्हा एकदा गोलंदाज दीपूवरती लक्ष असेल. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे पॉवर प्लेच्या षटकातील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आपण जाऊया डीप मिड विकेटच्या दिशेने. तिथे चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक आहे, कार्पेटच्या साह्याने चेंडू जातोय सीमारेषे पार. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो मित्रांनो क्रिकेट आहे म्हणून तर क्रिकेटच्या खेळामध्ये म्हटलं जातं एका चेंडूवरती तुम्हाला राज आता दुसऱ्या चेंडूवरती रंक बनवलं जातं. एक चेंडू बॅट्समनचा तर दुसरा चेंडू बॉलरचा. तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आल्यानंतर चौथा चेंडू तिथे निर्धाव गेला, त्यानंतर पाहिलं 5व्या चेंडूवरती पुन्हा एकदा चौकार येतोय. ते संघाची धावसंख्या 14 वरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा फुल फटका आपण पाहतोय, पॉवरफुल फटका ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. डीजे धन्यवाद डीजे. चला तर संघाची धावसंख्या आपण पाहूया. 18 या धावसंख्येवरती संघाची धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये 4 चौकार तिथे लगावलेत, मात्र संतोष नावाचं वादळ नुकतंच मैदानामध्ये आलंय, ते म्हणजे 6 चेंडूमध्ये 18 धावा खेळी आपण पाहतोय संतोषची. 5-5 षटकांचा खेळ असेल याची नोंद घ्यायचे. पहिला सामना आपण पाहतोय, एका साईडला गावदेवी संघ आहे तर दुसऱ्या साईडला गोखिवरे संघ आहे. टॉस टीम मीटिंग घ्यायची नाहीये, लवकरात लवकर दुसरं षटक सोपवायचंय, लवकरात लवकर दुसऱ्या षटकाला सुरुवात करून घ्यायची विनंती असेल. गावदेवी संघ जाऊया मैदानामध्ये. पाहू शकतो वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलं तो म्हणजे मिस्टर सोनू सिंग. आणि पहिल्या षटकाचा विचार केला तर महागडं षटक नक्की आहे, मात्र या धावा रोखाव्या लागतील, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं ती संघाची धावसंख्या, मला वाटतं संतोषकडे गाडी असेल तर चौथ्या घेरवर तो नक्की चालवत असेल, कारण की आतापर्यंत बॅटमधून आपण पाहिल्यात तर 4 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय भावेशला स्ट्राईकवरती, नॉन स्ट्राईकवरती संतोषवरती नक्की लक्ष असेल. सोनू सिंग येतोय बॉलिंग मार्कवर, राईट टर्म ओव्हर द विकेट टाकण्याचा प्रयत्न असेल त्याचा. भावेश याच्यासाठी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकाचा तिथे थोडासा टाळा खोलल्यानंतर 4 क्षेत्ररक्षक आपण पाहिलेत. तर डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आपण पाहिलात तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहतोय, तर डीप पॉईंटच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक उभा आहे. 30 यार्डच्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू मिस्टर सोनू, यॉर्कर चेंडू मान दिला, त्या चेंडूवर फॉलो थ्रू मध्ये पहिली विकेट. ही ते क्रिकेट आहे, चुकीला माफी नाही. एक धावाला महत्व असेल, कारण की मित्रांनो म्हटलं जातं इलेक्शनमध्ये एका मताला
परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला जे महत्त्व असतं ते शेवटच्या क्षणाला तुम्हाला समजतं. एक एक धाव महत्त्वाची असते, कारण की असे कित्येक सामने आम्ही पाहिले जे एका एका धावेने मुक्ताना, असे खूप सामने, त्या सामन्यांचे ऐतिहासिक क्षणाचे आम्ही देखील तिथे सहभागी होतो तिथे. कारण की एक एक धाव क्रिकेटमध्ये मित्रांनो खूप महत्त्वाची असते. तिथे स्ट्राईक रोटेट केले, कारण ती क्लेवर क्रिकेट बघायला भेटते, कारण की संतोषची बॅट तिथे बोलते, संतोषची बॅट तळपलेली आहे. संतोषच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आतापर्यंत 18 धावा तिथे कंप्लीट झाल्यात आणि स्ट्राईक रोटेट केले. तिथे संतोषला फलंदाजीसाठी पुन्हा एकदा बोलवलं गेलं आहे, मात्र बॉलिंग मार्कवर सोनू सिंगवरती लक्ष असेल. दुसऱ्या षटकाचा आपण विचार करतोय. दुसरा चेंडू पार पाडतोय. यॉर्कर चेंडू खोदून काढलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. अफजल खान देखील रडला होता जेव्हा माझा शिवबा त्याला नडला होता. हा जातोय षटकार. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या आकार घेईल उकार घेईल. संघाच्या धावसंख्येमध्ये मोठा बदल जाऊन पोहोचले 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय. टाटा बाय बाय, सी मा रे शे बाहेर. षटकार. धन्यवाद डीजे. पण पाहू शकतो काय फलंदाजी करतोय, सुरेख फलंदाजी तिथे बघायला भेटते. मी तर बोलेल सोनार की, एक लोहार की आणि एक संतोषची. काय फलंदाजी करतोय मिस्टर संतोष. येस, आता मात्र पंचांचा हात आपण पाहतोय समांतर स्वैर मारा. वाईटच्या दिशेने आपण पाहिलं तर मारा केला जातोय. एक्स्ट्रा मध्ये तिथे भर होते. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, ती म्हणजे 32. येस, हा देखील फटका सुरेख आहे, जातोय सीमा रेषे बाहेर. डीजे. येस, धन्यवाद डीजे, धन्यवाद. येस अंपायर, तुमचे डिसिजन. येस थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. येस चला तर पंचांच्या निर्णयाचा मान ठेवूयात आणि या क्रिकेटचा मान ठेवूयात. पुन्हा एकदा आपण पाहिलं सुरेख फटका तिथे येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण होईपर्यंत चेंडू जातोय डोक्याच्या वरून सीमारेषे पार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. संतोष नावाचं वादळ नुकतंच या मैदानामध्ये आलंय. फलंदाजी आपण पाहू शकतो, 10 चेंडू 40 धावा ठोकल्यात या फलंदाजाने. काय फलंदाजी आहे, सुरेख दर्जेदार फलंदाजी बघायला भेटते, ती म्हणजे संतोषची. खरंच प्रत्येक प्रेक्षकाचं मन इथे जिंकतोय संतोष, मात्र गोलंदाजाला नक्की दडपण आणतोय मिस्टर सोनू. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. संघाची धावसंख्या 42. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, हेलिकॉप्टर जातोय, चेंडू पार होतोय 6 धावांसाठी. डीजे.
सुरेश सुरेश सरर होलिका जले शत्रु राहु में मिले हमने जब जब शमशीरें ताने है माए भवानी सनन आंधियां उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने बात यही मन में ठाने है माए भवानी. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो इथे गोखुरे मधून मी का आलोय आणि गोखुरे या गावातून या वसईच्या नगरीमध्ये मी का आलोय इथे दाखवून देतोय मिस्टर संतोष. 11 चेंडू 46 धावा. काय फलंदाजी आहे, सुरेख फलंदाजी करतोय. खरं तर आजच्या दिवसातील पहिली 50 त्याच्या नावावरती राहील का या चषकामधील, म्हणजेच मराठा चषक 2021च्या बाबतीत आपण चर्चा करतोय. या चषकामधील पहिली 50 त्याच्या नावावरती जाईल का येणाऱ्या क्षणामध्ये आपल्याला माहिती पडेल. मात्र जाऊया तिसऱ्या षटकामध्ये. पण पाहू शकतो बाबू आलाय तिथे. बाबू नावाचा मोर्चा आणला जातोय कारण की संतोष नावाचं वादळ, संतोषनी नुकतीच आग लावले या मैदानाला, खेळपट्टीला. 50 वरती तो नक्की जाऊ शकतो का हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये. पण पाहू शकतो सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षण होईपर्यंत डेंजर झोनला नक्की आहे. मात्र एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. या एका धावेनंतर संघाची धावसंख्या नक्की 49 वरती जाऊन पोहोचेल. 49 आतापर्यंत आपण पाहिलं तर या खेळपट्टीवरती. नक्की या खेळपट्टीचं सांगायला गेलं तर सकाळच्या सत्रामध्ये थंडीमध्ये शांत झोपलेली खेळपट्टी, त्या खेळपट्टीवरती युद्ध पाहतोय आपण, रणसंग्राम आपण पाहतोय, रणकंद आपण पाहतोय. ज्या पद्धतीने हे दोन्ही संघ महामुकाबला, हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा, तुतुमेमे, रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच पाहतोय. एका साईडला गोखिवरे तर दुसऱ्या साईडला आपण पाहतोय गावदेविया. खरं तर मैत्रीपूर्वक लढत आहे. या लढतीमध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय. मात्र लक्ष असेल ते म्हणजे संतोषवरती. 11 चेंडू 46 धावांची खेळी त्याची आपण पाहतोय. संतोष आपण पाहतोय पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव मैदानामध्ये घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेपर्यंत चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 धावा. येस, धन्यवाद डीजे. संतोष बॅट वर करायचे. मित्रांनो फलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्यात. चमकने धन्यवाद. आपण पाहू शकतो काय फलंदाजी आहे. हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, हर कली महकदार नहीं होती, हर घड़ी टाइटन नहीं होती, हर राजा छत्रपती नहीं होता. खेळाडू तर खूप आहेत, मात्र खेळाडू संतोष सारखा नसतोय. पुन्हा एक दोय लांब लचक षटकार 6 धावांसाठी डीजे. धन्यवाद. संतोष नावाचं वादळ अक्षरशः घुमघुम करत असताना या मैदानामध्ये आपण पाहतोय, आग लावतोय या खेळपट्टीला. येस स्वैर मारा दबाव आपण पाहू शकतो. बाबू ज्या पद्धतीने या चेंडूची आपण पाहिली दिशा, थोडंसं वाईटच्या स्वरूपात दिशा होती. मात्र पण पाहू शकतो ज्या पद्धतीने संतोषला रोखलं जाऊ शकतो का, कुठला गोलंदाज येईल. आणि 60 धावा या खेळपट्टीवरती. पार्टनरशिप देखील आपण पाहतोय. 60 धावांची यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, मात्र सुरेख तिथे आपण पाहिलं फॉलो थ्रूच्या माध्यमातून अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र निर्धाव चेंडूची सांगता नक्की होईल. बाबूच्या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 60च्या घरामध्ये. खरं तर रेकॉर्ड ब्रेक पार्टनरशिप पुन्हा एकदा होऊ शकते का, कारण की संतोषनी रेकॉर्ड मोडलाय. पहिला सामना आपण पाहतोय हाय व्होल्टेज सामन्यामध्ये, मैत्रीपूर्वक लढतीमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये पण पाहिलं तर पहिली 50 त्याच्या नावावरती जाते. मात्र पार्टनरशिपची देखील चर्चा आपण करूयात येणाऱ्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय, पण पाहिलं तर तिथे चुकी होते. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तिथे आलम होता. खरं तर आलमनी ही कॅच सोडले आणि संतोष जर इथून खेळला,
संतोषनी जर संघाची धावसंख्या 90 पार नेली तर आलमला ही कॅच येणारा आठवडाभर, महिनाभर, वर्षभर टोचेल, एखादा ब्रेकअप परवडेल. कारण की आपण पाहू शकतो पुढच्या वर्षी परत वाट बघावी लागेल मराठा चषक 2021ची. खरं तर जानेवारीपासून या चषकाची चर्चा होती, नवी मुंबईपर्यंत ही चर्चा होती. खरं तर नवी मुंबई आणि वसईचं अंतर. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे. येस, ओंजळीत जसा नारळ घेतात, लग्नाची पत्रिका जशी स्वीकारतात तसा स्वीकारलेला झेल डीजे. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ नका लावू. तुम्हाला काय करायचं ठरवायला, तर वेळ ठरवल तुमचं काय करायचंय. वेळेवरती चाला, वेळेचं घड्याळ हातामध्ये घाला आणि चला वेळेवरती या सामन्याला सुरुवात करूया. आपला नवीन फलंदाज थोडासा स्पीडअप घ्यायचा आहे, पंच विनंती करतो. संतोष जाधव आपण पाहिलं तर विनर स्पोर्ट्स कडून देखील खेळताना संतोष जाधवला आपण पाहतो नेहमी. विनर स्पोर्ट्सच्या बाबतीत बघायला गेलं तर आपण तिथे पिण्या देखील खेळताना आपण पाहतोय. विजय जाधव देखील असतो विनय स्पोर्ट्सच्या बाबतीत चर्चा केली तर. येस, संतोषला पिण्या म्हणून एक नाव आहे. संतोषने आपण पाहिलं तर पिण्या म्हणून ओळखलं जातं संतोषला, कारण की संतोषची बॅटिंग तिथे लाईव्ह बघितली जाते. आणि लाईव्ह बॅटिंग बघत असताना नवी मुंबईतून मला मेसेज येत आहेत की हा संतोष एक नावाजलेला फलंदाज आहे. आपण पाहिलं तर पिण्या, येस, संतोषचं नाव देखील इथं मला सांगितलं जातं, कारण की खूप सारे चाहते आहेत मित्रांनो या संतोष. म्हणून मी नेहमी बोलत असतो, गर्दीचा हिस्सा बनण्यापेक्षा गर्दीचं कारण बना, आणि संतोष बनतोय गर्दीचं कारण. पुन्हा एकदा आपण पाहिलं मोठा फटका मारतोय तिथे, मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक जातोय. कॅरी करेपर्यंत, थ्रो करेपर्यंत, यष्टीचा वेध घेईपर्यंत तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. आपण पाहू शकतो चौथं षटक आतापर्यंत आपण पाहू शकतो चौथं षटक प्रगतीपथावर आहे. बॉलिंग मार्कवर आपण पाहू शकतो मिस्टर संदीप, राईट आर्म अराउंड द विकेट टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज संतोष. मिस्टर पिण्याच्या बाबतीत आपण चर्चा करतोय, नावाजलेला फलंदाज नक्की आहे. मोठे मोठे रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहे. दाखवून देतोय पुन्हा एकदा का मी आलोय या नगरीमध्ये, या मैदानामध्ये, गोखिवरे गावातून, आणि का माझ्या नावावरती टाळ्या वाजतात, का माझ्या नावावरती डीजे वाजतो, आणि का माझं नाव सारखं सारखं घेतलं जात आहे. चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. 17 चेंडू 65 धावा. संतोषची फलंदाजीच्या बाबतीत चर्चा करत होतो. पंचांचे दोन्ही हात समांतर, व्हाईटचा इशारा येतोय, स्वैर मारा तिथे होतोय. मात्र या मैदानामध्ये, या खेळपट्टीवरती पहिला सामना आपण पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये एकच नाव घेतलं जातंय, मिस्टर संतोष. मिस्टर संतोष आणि त्याचा संघ नक्की बोलत असते, संतोष आणखीन एक षटकार येऊ देत. आपण पाहिलं की ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय राईट आर्म अराउंड द विकेट संदीप घेऊन आले तिथे. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आपण पाहतोय. 3 चेंडूमध्ये वैयक्तिक गोलंदाजी आपण पाहिलीत तर संदीपचे 9 धावा तिथे त्यांनी खर्च केलेत.
आपण पाहू शकतो इथे चुकी होते. डीजे मास्टर संधी तुम्हाला असेल, 4 धावा नक्की जात आहेत. आपण पाहिलं तर काव कॉर्नरच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक थोडंसं बफलिंग झाला. त्यानंतर आपण पाहिलं तर त्याला कव्हर येईपर्यंत चेंडू सीमारेषे पार झाला. हे 4 धावा खर्च झाल्यात तिथे. त्यानंतर आपण पाहू शकतो संघाची धावसंख्या उभारून 74 लॉस ऑफ अ 1 विकेट. सत्य घटना आपण पाहत. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय तिथे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र प्रेक्षक फिल्डर प्रेक्षक. चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. काय फलंदाजी आहे. खरं तर 20 चेंडू 75 धावा, मोठा रेकॉर्ड संतोष आपल्या नावावरती करून घेतोय. थांबायचं नाव घेत नाहीये, कारण की ज्या पद्धतीने फलंदाजी आपण पाहिली तर पवेलियन मधूनच सेट होऊन आलेला हा फलंदाज वाटतोय. पुन्हा एकदा आता मात्र आपण पाहिलं तर यॉर्कर चेंडूचा तिथे प्रयत्न केला, मात्र यष्टनच्या मागे आपण जाऊयात. तर क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. 2 धावांसाठी ते कंप्लीट केल्या जातात. रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली तर पंचांचा इशारा येतोय. 22च्या स्वरूपात या 2 धावा नक्की असतील. येस 2 मिनटं. येस. संघाची धावसंख्या 82 आणि संदीपचं षटक इथे संपलेलं आपण पाहतोय. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 82, लॉस ऑफ अ 1 विकेट. आपण पाहिलं चौथ्या षटकाचा इथे आपण विचार करूयात. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. येस 6 चेंडू झालेले आहेत पंच. येस ओके, 22 नाहीत, बॅटमधून त्या आलेल्या 2 धावा आहेत. थँक्यू सो मच पंच, थँक्यू सो मच. चला तर आपण पाहू शकतो वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं हाणामारीचं निर्णायक डेट ओव्हर स्लॉग ओव्हर आपण पाहतोय. बॉलिंग मागवा मिस्टर दीपू. पण पाहिलं वैयक्तिक पहिलं षटक दीपूच्या माध्यमातून पाहिलं तर महागडा थोडासा ठरला दीपू, मात्र 18 धावा त्याला पहिल्या षटकामध्ये ते कुटण्यात आल्या, त्या म्हणजे संतोष याच्याकडून. त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटचं षटक घेऊन येतोय आणि या शेवटच्या षटकावरती 6 चेंडूवरती नक्की लक्ष असेल. बॅटिंग लाईनअपवरती राहुलला आपण पाहतोय. येस पुन्हा एकदा जाऊयात आपण तिथे मैदानामध्ये. पाहिलं तर उलटा फटका मारण्याचा प्रयत्न होता, स्वीप फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत्या. 6 चेंडूमध्ये ज्या गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या, तो गोलंदाज या 6 चेंडूमध्ये किती धावा रोखू शकतो हा प्रश्न प्रत्येक प्रेक्षकांच्या मनामध्ये असेल, कारण की नॉन स्ट्राईकवरती संतोष तिथे आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय तिथे. वाईटचा स्वैर मारा तिथे होतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. संतोष आहे डेंजर झोनला तिथे, मात्र चुकी होत्या. दोन्ही खेळाडू आपण पाहिले तर आपल्या घरामध्ये सुखरूप असताना. संतोषची धाव आपण पाहिली तर नक्की याला चोरीची धाव असं म्हटलं जातं. ज्या पद्धतीने ही धाव घेतली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले तर संतोष नक्की चित्याच्या चपळाईचं उदाहरण तिथे बघायला भेटलं संतोषच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 84 लॉस ऑफ अ 1 विकेट. सत्य घटना आपण पाहिली तर करंट रन रेट आपण पाहिलात तर 19 करंट रन रेट आपण पाहतोय 19.38 हा सत्य घटना, सत्य परिस्थिती आपण पाहतोय.
पुन्हा एकदा यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर फटका आपण पाहतोय कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे होते. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न देखील यशस्वी होत असताना या 2 धावानंतर संघाची धावसंख्या आपण पाहू शकतो 86 या धावसंख्येवरती. पिंपरी संघ आणि चॅम्पियन संघ जर उपस्थित असेल तर व्यासपीठाजवळ आपण हजेरी लावून जायचे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतो मी. पुन्हा एकदा बेट केला फटका आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेने लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे येतोय. चेंडूवरती कॅरी करतोय. झेल होईपर्यंत आपण पाहू शकतो संतोष आहे डेंजर झोनला तिथे. पुन्हा एकदा चुकी होते तिथे. यष्ट्यांच्या मागे आपण पाहिलं थोडीशी गफलत होते मात्र तोपर्यंत संतोष ती धाव कंप्लीट करत. कारण की आपण पाहिलं पॉईंटच्या दिशेने संतोषची झेल तिथे सोडण्यात आली आणि तदनंतर आपण पाहिलं तर 90 या आकडा तिथे संतोष पार करून देतोय. कारण की मी आधीच म्हटलं होतं 90 आकडा हा या पिचवरती या खेळपट्टीवरती सर्वात मोठा आकडा, सक्सेसफुल आकडा, ड्रीम फिगर म्हणता येईल. या 90 या आकड्याला संघाची धावसंख्या 88. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे झेल घेण्याचा प्रयत्न पण पाहिलं फाईन लेगच्या दिशेने ज्या पद्धतीने डाईव्ह मारण्याचा प्रयत्न केला त्या खेळाडूने नक्की कौतुक करेल. कारण की मित्रांनो मी नेहमी बोलत असतो मैदानामध्ये पडा. कारण की प्रेक्षकांना वाटतं आपण पडत असतो, खरं तर आपण पडत नसतो. पडत पडत घडत असतो. पडायचं तर प्रेक्षकांचा लोकांच्या नजरेसमोर पडा मात्र नजरेतून कधीच पडू नका. कारण की नजरेतून पडलो तर उठून उभं राहायला अख्खं आयुष्य जातं. शेवटचा चेंडू मोठा फटका येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बिग 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 हिट. धन्यवाद डीजे. चॅम्पियन्स टीम इथे आलेली आहे. पिंपरी संघाचा कर्णधार जर उपस्थित असेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आवाजाला मान द्या. आपण यायचं व्यासपीठावरती. चला तर संतोष पुन्हा एकदा बॅट वर करायचे. मित्रांनो संतोषची बॅटिंग आवडली असेल तर नक्की टाळ्या होऊ द्यात. काय फलंदाजी आहे, सुरेख फलंदाजी आहे. काय खेळाडू आहे खरं तर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 94 आणि 95 धावाचं आव्हान असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये. 95 रन्स टू विन विदिन इन 5 ओव्हर्स. तोपर्यंत जाऊया डीजे यांच्याकडे सुमधुर संगीतासाठी. कम ऑन डीजे. समता 11 टोली आणि सुकुंडे दोन्ही संघांनी यायचंय. समता 11 आणि सकुंडे या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय. आपल्या समाजामध्ये आज जी सकल मराठा समाजातर्फे जी स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेच्या आमंत्रणाला निमंत्रणाला मान देऊन जी काय आपले मान्यवर मंडळी जी आलेली आहे त्यांना एक फुलाची पाकळी देऊन आपण सन्मान करणार आहोत. इथे आपण एक ठरवलेलं आहे की पुष्पगुच्छ तर देतोच आपण, पण प्रत्येकाला आपण मराठा समाजातर्फे एक महाराजांची प्रतिमा आपण देणार आहोत. कारण की ही महाराजांची जी प्रतिमा आहे ती प्रतिमा आपल्याला कोणाकडेही मिळणार नाही. कारण की ती प्रतिमा आपल्या मराठा समाजातील एका बांधवाने स्वतः पेंटिंग करून त्याचं रजिस्ट्रेशन केलेलं असल्यामुळे ती प्रतिमा कोणत्याही कार्यक्रमाला किंवा कुठच्या वेगळ्या कार्यक्रमाला ती मिळणार नाही किंवा विकत कुठे मिळणार नाही. म्हणून ती प्रतिमा देऊन आपण प्रत्येक मान्यवरांचा सत्कार करणार आहोत. नाही नाही आपल्या इथे आवर्जून उपस्थित आपल्या विनंतीला मान देऊन आपले शासकीय अधिकारी आहेत आणि वसई विरार आणि इथे त्यांनी शासकीय काम आणि मुख्याधिकारी आणि ही सगळी पदं भूषवलेली आहेत. आयुक्त म्हणून आता रिटायर्ड झालेले आहेत.
त्यांना हे बाकी सगळ्या शुभेच्छा आमच्या मराठा समाजातर्फे. त्यांचा सन्मान करण्यासाठी आमचे मराठा उद्योजक लॉबीचे जिल्हाध्यक्ष, पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष कल्पेश सकपाळ प्रतिमा देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करतील. एक मिनिट. हां हां मी घेतो. आपल्या समाजाचे प्रमुख मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय श्री राजारामजी मुळीक साहेबांचं स्वागत करतील श्रीकांतजी जाधव साहेब. मुळीक साहेब, दादा मुळीक साहेब, दादा धन्यवाद सर. सगळ्यांचे आता राजाराम मुळीक साहेब पण आयोजक, तुम्ही पण सगळे जे मराठा समाजाचे प्रत्येक व्यक्ती आयोजक आहेत, पण आमचे मार्गदर्शक म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला समाजासमोर आणलं पाहिजे. ही गोष्ट आपण प्रखरपणे करत असतो. मी आमचे बबन तानावडे साहेब जे यांना विनंती करतो की आपले माजी विरोधी पक्ष नेते वसई विरार शहर महानगरपालिकेचे विनायकजी निकम साहेब यांचा सत्कार करतील. पुष्पगुच्छ आणि प्रतिमा. हा पाच पाच रांजणे साहेब, रांजणे साहेबांनी पुढे यायचंय. प्रतिमा घे 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 घे. महेशजी नाईक, आपले महेशजी नाईक यांचं स्वागत करतील. आपले उद्योजक आहेत आणि एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून आपल्या वसई विरार मध्ये जे प्रसिद्ध आहेत. राम मंडलिक साहेब, मंडलिक साहेब प्रतिमा घ्या, प्रतिमा घे लवकर प्रतिमा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस अरविंदजी बेर्डे साहेब यांचा सत्कार करतील. बेर्डे साहेब पण स्वतः उद्योजक आहेत. धन्यवाद बेर्डे साहेब. समीर निकम साहेब एक प्रतिमा घ्या. त्यांचं नाव काय? आपले शिवसेनेचे शहर प्रमुख प्रदीपजी सावंत यांचा सत्कार करतील समीर निकम साहेब.
राकेश सावंत साहेब, प्रतिमा घ्या. या या पुढे. आपले मार्गदर्शक शिरीष दादा यांना प्रतिमा देऊन. नाही, पाहुणे नसणार आहे तुम्ही, आयोजक आहेत. मी राकेश आहेत ना, त्यांचं एक खरोखर हे पाहिजे होतं की इच्छा होती की माझी एकदा मला दादांचा सत्कार करायचा. मी बोललो की चला आता तुमचं देऊनच टाकू, दादा किती बोलले तरी. फ्रेम फ्रेम दे. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. हा एक मिनिट. निलेश भाई इथे इथे इथे. आपल्या स्पर्धेला ज्याने चतुर्थ ते पारितोषिक ज्यांनी दिले हे शिंगरे साहेब आपले मराठा समाजाचे मुंबईवरून आलेले आहेत आपल्यासाठी, आणि त्यांनी आपल्याला पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रमात आपल्या उपस्थित असतात. त्याबद्दल मेळाव्याला याच्या वेळेला पण उपस्थित होते. परत आपण उद्योजक लॉबीच्याही कार्यक्रमाला ते उपस्थित होते. आणि धन्यवाद साहेब. आणि दादा यांचं दरवेळेला आपल्याला प्रोत्साहन असतं आणि मार्गदर्शन पण असतं. शिंगरे साहेब धन्यवाद. आणि दादा शिंगरे साहेब आहेत हे कल्पेश सकपाळ आपले जिल्हाध्यक्ष यांचे दाजी आहेत. हॅलो, तर धन्यवाद. तर मॅचपर्यंत वळतो, मात्र व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व माझे जे मान्यवर आहेत, सर्व पाहुणे आहेत, त्यांना मात्र एकच गोष्ट सांगेल सर, या आयोजन आपण पाहिलं तर या आयोजनाच्या निधीतून येणाऱ्या सर्व निधीतून इथे नो बॉलचा तिथे पंचांचा इशारा येतोय. येस, फ्री हिटचा नक्की संधी असेल. मात्र मान्यवरांना नक्की सांगेल या आयोजनातून ॲम्ब्युलन्स इथे घेतली जाते. या आयोजनाकडून मान्यवर मी नक्की सांगेल, माणूस गेल्यानंतर त्याला खांदा देण्यापेक्षा तो जिवंत असताना त्याला मदतीचा हात द्यावा आणि टाळ्या झाल्या पाहिजे. कारण की ज्या पद्धतीने हे आयोजन मी पहिलं आयोजन पाहतोय, खरंच सॅल्यूट आहे. सॅल्यूट आहे खरंच. मराठा चषक 2021 सॅल्यूट आहे तुम्हाला, कारण की ज्या पद्धतीने तुम्ही मदतीचा हात घेऊन येताय. फ्री हिटचा चेंडू, मोठा फटका येतोय, मानवंदना दिली जाते की काय? येस, सीमा रेषे बाहेर साधावा. धन्यवाद डीजे. संघाची धावसंख्या तुमच्यापर्यंत घेऊन येतो 25 लॉस ऑफ अ 0 विकेट. आता मात्र इथे दाखवलं जात आहे, तू जर मला षटकार लगावू शकतो तर मी देखील तुला निर्धाव काढू शकतो, कारण की आमचा देखील पॅटर्न वेगळा आहे. टिट फॉर टॅट, जसेच तसे उत्तर, तू तर शेर तर मी सव्वा शेर. इथे दाखवू शकतो बॅटल रंगते. इथे एका साईडला जिद्द आहे तर दुसऱ्या साईडला चिकाटी आहे, एका साईडला आत्मविश्वास आहे तर दुसऱ्या साईडला अनुभव आहे. मिस्टर रणवीर बॉलिंग मागवा. मोठा फटका येतोय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बिग 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 हिट, सीमारेषे पार. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तिथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र थोडासा फसला जातोय. तिथे एक धाव नक्की कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेसाठी नकार येतोय तिथे सोनू याच्याकडून. मात्र सोनूचं देखील कौतुक केलं जाईल, कारण की एका साईडून आपण पाहिलं तर पिण्या ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, एका संघातून पिण्याचा आपण उल्लेख केला तर दुसऱ्या संघातून सोनूवरती देखील लक्ष असेल, कारण की इथे आपण पाहिलं 95 धावांचं आव्हान असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 32 या आकड्यावरती. आणि सोनूची वैयक्तिक फलंदाजी आपण पाहतोय तर 8 चेंडूंमध्ये 26 या धावसंख्येवरती. टार्गेट आपण पाहिलं तर 95 धावांचं टार्गेट आहे. समीकरण आपण पाहूयात तर 18 चेंडूमध्ये 65 धावांचं आव्हान असेल.
बॉलिंग मागवा आपण पाहतोय मिस्टर पिन्या. राईट टर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग्स पकडून टाकण्याचा प्रयत्न इथे स्वैर मारत इथे येतोय. पटकन येतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रेक्षक फिल्डर प्रेक्षक 6 धावांसाठी षटकार डीजे. धन्यवाद धन्यवाद. सातिवली संघाच्या कर्णधारांनी जरा स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. सातिवली संघ सातिवली संघाच्या कर्णधारांनी जरा स्टेज जवळ संपर्क साधायचा आहे. त्या टीम पैकी कोणी पण आलं तरी चालेल स्टेज जवळ. तर चॅम्पियन वसई या संघाने आपली प्लेइंग 11 ची लिस्ट समालोचन कक्षामध्ये आणून द्यायचे त्वरित. चॅम्पियन 11 सातिवली संघाच्या कोणी खेळाडूंनी येऊन माईक जवळ संपर्क साधायचा आहे. सातिवली संघ आपण पाहू शकतो मैदानामध्ये तिथे 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती नक्कीच जाईल. आपण षटक पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पिण्याच्या बाबतीत आपण चर्चा करतोय. लाजवाब फलंदाज आहे. म्हणजे याची फलंदाजी पाहिली तर सुरेख फलंदाजी, गोलंदाजी पाहूयात तर दर्जेदार गोलंदाजी, परिपूर्ण एका पॅकेजमध्ये 3 धमाके बघायला भेटतात. ज्या पद्धतीने ऑलराऊंडर म्हणून खेळताना आपण पाहतोय या संघामधून, त्या पद्धतीने संतोषची गोलंदाजी आपण पाहिली तर आतापर्यंत 22 धावा त्याने खर्च केल्यात. मात्र शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ अजूनही मैदानामध्ये सुरू आहे. तिथे अनुभव शेअर केला जातोय. वारंवार आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती आहेत, थोडासा अनुभव शेअर करतात कारण की पल्ला अजूनही लांब आहे. 15 चेंडू 52 धावा, 52 धावा 15 चेंडू हे समीकरण येऊन पोहोचलंय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. मोठा फटका येतोय. आपण जाऊयात लॉंग ऑनच्या दिशेने. चुकी होते तिथे 4 धावा येत आहेत संघासाठी. डीजे धन्यवाद डीजे. आपण पाहू शकतो इथे एक एक धाव महत्वाची आहे कारण की क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ क्रिकेटला म्हटलं जातं. ज्या पद्धतीने सोनू सिंग वरती लक्ष आहे, 40 धाव संख्येवरती सोनू खेळतोय. यॉर्कर चेंडू, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र तिथे बाहेर काढलं, खोदून काढण्याचा प्रयत्न आपण पाहिला तर खरं तर कौतुक करेल तिथे संतोष, ज्या पद्धतीने वेळेवरती हे ब्रह्मास्त्र त्याने बाहेर काढलं. म्हणून तर मित्रांनो म्हटलं जातं क्रिकेटमध्ये या 2च गोष्टींना मान आहे. एक तर सचिन तेंडुलकर, दुसरं परफेक्ट यॉर्कर. ज्या पद्धतीने चेंडू आपण पाहिला मैदानामध्ये, शेवटचा चेंडू पिण्याच्या मार्फत. पुन्हा एकदा आपण पाहिला लेगचा चेंडू, कावकॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. तिथे क्षेत्ररक्षण दर्जेदार होत आहे. बॅकअप तिथे येत आहे त्याला आणि 1 धाव मात्र मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. ज्या पद्धतीने बॅकअप आपण पाहिलं तर डीप मिड विकेटचा बॅकअप तिथे कावकॉर्नरच्या दिशेने धावत येताना आपण पाहिलं. क्षेत्ररक्षण होईपर्यंत त्या बॅकअपने तिथे बॉल कॅरी केला. यष्टीचा वेध घेईपर्यंत मैदानामध्ये तिथे 1च धाव कंप्लीट केली. तिसरं षटक संपलेलं. षटकाचे सांगतेनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 या धावसंख्येवरती 49. तर सोनू सिंग खेळतोय वैयक्तिक 41 या धावसंख्येवरती. आतापर्यंत 13 चेंडूचा त्याने खेळ केला. गणपती
प्रत्येक संघाने आपलं जे काही बॅलन्स पेमेंट असेल त्या स्टेजकडे येऊन करायचं आहे. प्रत्येक संघाच्या कर्णधारांनी आपलं जे काही बॅलन्स पेमेंट आहे एंट्री फीचं ते कृपा करून स्टेजकडे येऊन करायचं आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे आणि सातवडी संघाने जरा लवकरात लवकर आपलं जमा करणे. सातिवली संघाचा कर्णधार मित्रांनो, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आवाजाला मान द्या. थँक्यू सो मच. चॅम्पियन्स 11 वसई संघ यायचे आपण प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन. आपण पाहू शकतो ज्या पद्धतीने गोलंदाजीच्या बाबतीत चर्चा करूयात. वैयक्तिक पहिलं तर संघासाठी 4थं षटक तो घेऊन आलाय. मिस्टर शंकरच्या बाबतीत आपण चर्चा करतोय आणि संतोषचा बारका भाऊ इथे शंकरला आपण पाहतोय. मोठा भाऊ, येस मोठा भाऊ. भाऊ या शब्दाचा अर्थ आपण पाहिलं तर मोठा भाऊ तुझ्या मागे उभा राहतो का, कारण की तुझं षटक आपण पाहिलं तर 23 धाबा तिथे नक्की संतोषच्या षटकामधून तिथे खर्च झाल्या. मात्र लक्ष असेल ते म्हणजे शंकर याच्याकडे. शंकर नावाचा मोर्चा तिथे आणला जातोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 50 या धावसंख्येवरती जाऊन पोचले. अजूनही 45 धावांचा आकडा पार करायचा तो म्हणजे येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फसला जातोय. बीट करतोय तिथे फलंदाजाला. या गोलंदाजाच्या बाबतीत नक्की चर्चा करूया. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर फलंदाजापासून थोडासा लांब टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉडी लाईनपेक्षा थोडासा लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ स्टंप ऑफ द ऑफ पिचिंग होत असताना आपण पाहिलं तर नक्की गोलंदाजाचं कौतुक करेल. ज्या पद्धतीने आकडून ठेवले, जकडून ठेवले, ब्रेक लावलाय तिथे रणगीतीला. संघाची धावसंख्या 50. पुन्हा एकदा आपण पाहिलं फटका फसला जातोय की काय, मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय नो मॅन्स लाईनच्या दिशेने. मात्र चेंडूच्या मागे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक नक्की आहे. पंचांपर्यंत आपण जाऊयात तर पंचांचा इशारा तिथे येईल 4 धावांसाठी चौकार. डीजे धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फाईन लेगच्या दिशेने आपण जाऊयात. क्षेत्ररक्षण दर्जेदार होत आहे तिथे. काय सुरेख क्षेत्ररक्षण करतोय तिथे आपण पाहिलं तर डीप फाईन लेगच्या दिशेने मिस्टर राकेश चित्याच्या चपळाईचं आणखीन एक उदाहरण आपण पाहिलं तर डीप फाईन लेगच्या दिशेने एक धाव कंप्लीट केली जाते. संघाची धावसंख्या आपण पाहूयात तर जाऊन पोहोचते 55 या धावसंख्येवरती. 55 लॉस ऑफ 0 विकेट. मिस्टर गोविंदकडे लक्ष असेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं सोनू सिंगकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर आपण पाहिलं तर नक्की या गोलंदाजाचं कौतुक करेल, कारण की आपण पाहिलं तर तिथे ऑफ कट तिथे बघायला भेटला. शेखरच्या माध्यमातून मी शेखरची चर्चा करतो, कारण की या संघाचा नक्की जादूगर म्हणता येईल या गोलंदाजाला. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येतोय की काय, मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावांसाठी षटकार. सहा चेंडू 34 धावांचं आव्हान असेल. 6 चेंडू 34 धावा. पुढील सामना पिंपरी
चॅम्पियन वसई यांच्या कर्णधारांनी स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. तर विनंती करेल चॅम्पियन्स 11 वसई संघ आपली प्लेइंग 11 लिस्ट घेऊन यायचे. याच्यानंतरचा होणारा सामना आपण पाहतोय केदारेश्वर क्रिकेट संघ पिंपरी वर्सेस चॅम्पियन्स 11 वसई या दोन संघांमध्ये. तर समीकरण तुमच्यापर्यंत येतो. येणारे 6 चेंडू 34 धावा. मोठा फटका तिथे येतोय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. ओंजळीत नारळ घेतात तसा स्वीकारलेला हा झेल आपण पाहू शकतो. फलंदाज बाद होतोय. जावं लागेल तिथे फलंदाज सोनू सिंग बॅक टू द पवेलियन. चॅम्पियन वसई आणि पिंपरी या टीमच्या कर्णधारांनी जरा स्टेज जवळ यायचंय. चॅम्पियन वसई आणि पिंपरी. धन्यवाद. 5 चेंडू 34 धावा. 34 धावा 5 चेंडू. समीकरण येत आहे तुमच्यापर्यंत. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तिथे फसला जातोय. विजयाचं दार ओपन करताना आपण पाहू शकतो तिथे Yes, चॅम्पियन सचिन. वसई आणि पिंपरी या टीमच्या कर्णधारांनी यायचंय. पण पाहिलं तर नो चेंडू तिथे पंचांनी घोषित केलेला आहे. येस नो चेंडू नक्की असेल. फ्री हिटचा चेंडू असेल हा की या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर समीकरण थोडंसं सोपं करताना आपण पाहू चॅम्पियन शकतो. वसई. कारण की समीकरण जाऊन पोहोचले 4 चेंडू 31 धावा. तर चॅम्पियन संघ यायचंय तुम्ही. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जातोय. कवरच्या डोक्यावर चेंडू जातोय दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा त्या यॉर्कर चेंडू आपण पाहिलं तर तिथे गावदेवी संघ विजयाचं दार ओपन करत असताना आपण पाहतोय. विजयाच्या समीप जात असताना आपण पाहतोय. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ उर्वरित आहे. मात्र आपण पाहू शकतो तो 2 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता असतानाही त्या गावदेवी संघ नक्की इथे मोठी खेळी करतोय. मात्र षटकार तिथे येतोय 6 धावांसाठी. नक्की 6 तिथे आले. तिचे संधी तुम्हाला असेल. तिथे मोठा फटका जरूर आलाय कारण की आपण पाहू शकतो शेवटच्या 2 चेंडूमध्ये 26 धावा आवश्यकता असताना तिथे 6 धावा येत आहेत. म्हणून तर मित्रांनो म्हटलं जातं वेळ गेल्यानंतर सुचलेला विचार, पिकं जळून गेल्यानंतर आलेला पाऊस आणि सामना हातातून जात असताना आलेला षटकार कधीही कामाचा नसतो. तर बॉल द्यायचा मैदानामध्ये प्लीज. एक शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असेल. पिंपरी टीम आणि चॅम्पियन जुना टीम बॉल वसई यांच्या कर्णधारांकडनं आता टॉस उडवण्यात येतं इथे स्टेजवरती. तर आयोजकांना विनंती करेल जुना बॉल मैदानामध्ये आपण द्यायचा आहे पंचांजवळ. दोन्ही टीमच्या खेळाडूंनी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी सज्ज राहायचे. कॅप्टन त्यांच्या टीमचे टॉस उडवतात तिकडे. मात्र आपण पाहू शकतो तिथे फटका नक्की येतोय. मात्र कॅच तिथे कॅरी केली जाते. मात्र विजय संघाचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. गावदेवी संघ त्यातल्या त्यात आपण पाहू शकतो संतोष पिन्या त्या पद्धतीने फलंदाजी केली आणि 90 आकडा इथे पार केला त्या पिण्याच्या फलंदाजीमधून. तर नक्की कौतुक करेल. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहू शकतो मिस्टर पिन्या. मात्र सातिवली संघाला नक्की हार्ड लक बॅड लक. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला देखील शुभेच्छा. जाऊया त्याच्यानंतरच्या सामन्याकडे. याच्यानंतरचा सामना आपण पाहू शकतो. तर एका साईडला चॅम्पियन्स वसई संघ आहे तर दुसऱ्या साईडला केदारेश्वर क्रिकेट संघ पिंपरी. हॅलो. पिंपरी
पिंपरी टीम सुंदर असं कॅप्टन इकडे किरण उपस्थित मस्कर आहेत. पाटण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला जीत जागचं प्रदर्शन इथं दिले जात आहे.